नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती की राज्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयापर्यंतची जी आर्थिक मदत आहे तर त्या शेतकऱ्याच्या परिवाराला केली जात असते. तर ही जी योजना आहे तर ती पूर्ण पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येत होती. त्यामध्ये अनेक डॉक्युमेंटच्या अडचणी येत होत्या आणि जी आर्थिक मदत आहे किंवा जी सहायता निधी तर ती त्या परिवारास मिळण्यास खूप उशीर होत होता. याच कारणामुळे राज्य सरकारने ही जी प्रक्रिया आहे तर ती संपूर्ण आता महा-डी-बी-टी पोर्टलवर ऑनलाईन राबवण्याचा निर्णय घेतलेला असून यात आता महा-डी-बी-टी पोर्टलवर ही जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत कशा पद्धतीने जे अर्थसहाय्य तर ते शेतकऱ्यांना मिळत असते, याचा जो पात्रता क्रायटेरिया या योजनेसाठी तर तो काय ठेवण्यात आलेला आहे आणि नेमका याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते आणि महा-डी-बी-टी पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा पद्धतीने करू शकतात याची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेअंतर्गत कोणकोणते लाभ हे दिले जातात तर अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयेपर्यंतचे जे अर्थसहाय्य तर ते त्या पीडित कुटुंबाला दिलं जातं. त्यानंतर जरी अपघातामध्ये एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपीचं गेलं तर त्याला 1 लाख रुपयाचं जे अर्थसहाय्य तर ते दिलं जातं. त्यानंतर थेट डी-बी-टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे जे अनुदान आहे तर ते आता देण्यात येणार आहे. त्यामुळे जी पारदर्शकता आहे तर ती प्रोसेसमध्ये पारदर्शकता देखील येणार आहे. यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 120 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला असून आतापर्यंत 4,300 शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आलेली आहे. आता या योजनेसाठी जो पात्रता क्रायटेरिया आहे तर तो राज्य सरकारने काय ठेवलेला आहे तर योजनेसाठी पात्रता क्रायटेरिया ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोणताही जो महाराष्ट्रातील शेतकरी तर त्याला ही जी पात्रता आहे तर ती देण्यात आलेली. त्यानंतर शेतीचं काम करताना अपघात झालास, उदाहरणार्थ नांगरणी, कापणी, सिंचन, त्यानंतर कीटकनाशक फवारणी, शेतात जाणाऱ्या येणाऱ्या वेळी झालेले अपघात तर अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो. त्यानंतर मृत्यू किंवा अपंगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक राहणारे जरी अपघातामध्ये अपंगत्व आलं त्यानंतर तर यासाठी कोणीही घरामधून जे वारसदार असतील तर ते अर्ज करू शकतो. जसं की मुलगा, मुलगी, पत्नी, कुटुंबातील जवळचा जो सदस्य असेल तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे. त्यानंतर या योजनेसाठी काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतील ते म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, अपंगताचा पंचनामा, जो पोलीस रिपोर्ट असतो तर तो लागणार आहे. त्यानंतर 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, शेतकरी वारसदाराचा ओळखपत्र, अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील जेव्हाही तुम्हाला हे अर्थसहाय्य मिळेल तेव्हा मित्रांनो. तर महत्त्वाचं म्हणजे या योजनेमध्ये काय बदल झालेला आहे तर या योजनेमध्ये जो अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे किंवा जी प्रक्रिया आहे तर ती पूर्णपणे आता पारदर्शक ठेवण्यात आलेली असून महा-डी-बी-टी पोर्टलवर ही योजना आणण्यात आलेली आहे आणि महा-डी-बी-टी पोर्टलवरच याची जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया पार पाडणार आहे. आता आपण पाहूया की कशा पद्धतीने महा-डी-बी-टी पोर्टलवर तुम्हाला अर्ज करण्याचा जो पर्याय तर तो देण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्वप्रथम तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवर यावं लागेल. महा-डी-बी-टी पोर्टलवर आल्यानंतर तुमच्यासमोर जी महा-डी-बी-टी पोर्टलची वेबसाईट आहे तर ती ओपन होईल शेतकरी मित्रांनो. तिथं तुम्हाला तुमचा जो फार्मर आय डी तर तो फार्मर आय डी टाकून तुम्हाला ते लॉग इन करावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवर यायचं आहे. महा-डी-बी-टी पोर्टलवर आल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर ओटीपी जाईल. ओटीपी टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे तुमची फार्मर आय डी. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं जे महा-डी-बी-टी पोर्टलचं अकाउंट आहे तर ते अकाउंट लॉग इन झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर घटकांसाठी अर्ज करा हा पर्याय तुम्हाला दिसत असेल तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल ज्यात तुम्हाला स्क्रॉल करून खाली जायचं आहे. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर इथं बघा दिसते गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. तर हा पर्याय पहिले महा-डी-बी-टी पोर्टलवर न होता तर आता याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता तुम्हाला सिंपली अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे तर समोर बाबी निवडा असा पर्याय तुम्हाला दिसत असेल तर बाबी निवडा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बाबी निवडा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं संपूर्ण जी माहिती तर ती माहिती तुम्हाला फिलअप करायची. जे वारसदार असतील तर ते ती माहिती हे फिलअप करू शकतील. तर यात संपूर्ण डिटेल्स दिलेली जेवढी डिटेल्स असेल तर तुम्हाला ही संपूर्ण फिलअप करायची. त्यानंतर सबमिट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने
तुमचं जो तर अशा पद्धतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून या प्रक्रियामध्ये आता पारदर्शकता येणार आणि शेतकऱ्यांना जे अर्थसहाय्य तर ते जलद गतीने मिळण्यास मदत होईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।